हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला ॲमेनोरा मॉल दाखवायचा प्रयत्न करत आहे. साधारण लॉकडाऊन पडलेला आहे 2-3 दिवसांपासून रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत. पण तरी पण ह्या एरियामध्ये सध्या परत कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली असल्यामुळं मॉलमध्ये जास्त गर्दी दिसत नाही. सणावाराला मॉल खूप छान लाईटनी सजवलेला असतो, परंतु आज एक फायदा असा झाला की मध्ये डिस्टर्ब करायला लोक नव्हती. पण मॉलची खरी रौनक ही माणसंच आहेत, त्याशिवाय मॉलला शो बिलकुल येत नाही. शूटिंग तर मला करता आलं, पण जे मज्जा असती ना ती तुम्हाला दाखवता येत नाही. परंतु ज्यांना कोणाला इथे मॉलमध्ये काही खरेदी करायला यायचं आहे आणि ॲमेनोरा मॉल म्हणजे काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की इथे भेट द्या. खूप सुरेख मॉल आहे. आता मी इथे आलेली आहे. ह्या मॉलमध्ये फक्त स्पोर्ट्सच्या रिलेटेड कपडे आणि त्याचं साहित्य मिळतं. तुम्ही स्विमिंग नका म्हणू, टेनिस, सायकलिंग सगळ्या प्रकारचे. इवन तुम्ही जर कुठं ट्रॅव्हलिंग करत असाल किंवा ट्रॅकिंग करत असाल थंड हवेच्या ठिकाणी जिथं बर्फ पडतो, त्याला रिलेटेड सर्व सामान किंवा ट्रॅकिंगला जर आपण मुक्कामी असतो तर त्याला लागणाऱ्या साहित्यांची सर्व रचना आणि साहित्य इथे तुम्हाला व्यवस्थित आणि प्रॉपर ब्रँडेड मिळतं. तर नक्कीच ब्रँड म्हणून यायचं असेल तर नक्कीच मॉलला भेट द्या. मॉल म्हटलं की कुठलेही लोकल वस्तू इथं सापडत नाही, मिळत नाही. थोडंसं महाग जातं, पण वस्तू टिकाऊ आणि व्यवस्थित मिळतात. ह्याच दुकानामध्ये इथे बघा, जिमला रिलेटेड सायकलिंग आणि ट्रेडमिल, डंबेल्स असं साहित्य मिळतं. तिथून बाहेर पडल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला व्हिलेज म्हणून एक रेस्टॉरंट आहे आणि डाव्या हाताला ह्याच मॉलला लागून होम म्हणून एक मॉल आहे. तर हे व्हिलेजमध्ये कसं आहे ना, साधारण ट्रेडिशनल पद्धतीचं जेवण आणि फंक्शन्स असतात. तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इथं थांबून एन्जॉय करू शकता. खूप सुरेख आहे, पण सध्या बंद आहे कोविडमुळं. आणि हे होम आहे. ह्या होममध्ये फर्निचर आणि होम डेकोरेटेडचे सर्व साहित्य, इंटिरियर डेकोरेटेडचं साहित्य, इतकं सुरेख शोभिवंत वस्तू आहेत की घेण्याचा मोह तर आवरतच नाही. सध्या मॉलमध्ये बरीच दुकानं बंद पण आहेत, म्हणजे बंद पडलेली आहेत कोविडमुळं. परंतु मी तुम्हाला जितकी ओपन आहेत ती दुकानं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ही वेळ संध्याकाळची म्हणजे जवळजवळ रात्रीची वेळ आहे. कधीतरी दिवसा येऊन मी नक्की शूटिंग करून तुम्हाला पूर्ण ॲमेनोरा मॉल आहे हा दाखवण्याचा प्रयत्न नक्की अजून एका व्हिडिओमध्ये करेनच. परंतु संध्याकाळी सुद्धा मॉल बघण्यासारखा असतो, म्हणून मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी संध्याकाळी आलेले आहे, शूटिंगसाठी खास आलेले आहे. आणि नक्कीच एन्जॉय करा. आणि जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर बेल आयकॉन नक्की दाबा, ज्यामुळे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. छोटीशी मी क्लिप तुम्हाला दाखवते आहे की होममध्ये साधारण कोणत्या पॅटर्नमधनं आणि कशा प्रकारच्या वस्तू आहेत. वस्तू खरंच महागड्या आहेत, परंतु महागड्या म्हणण्यापेक्षा त्यांची क्वालिटी पण तशीच आहे. जर तुम्ही अशा टाईपच्या वस्तू घेण्यासाठी इच्छुक असाल तर फक्त आणि फक्त या मॉलमध्ये नक्की भेट द्या. ह्या मॉलमध्ये बेडरूमच्या रिलेटेड म्हणजे कुशन कवर, परत कार्पेट्स असतात जे बेडरूममध्ये आपण टाकतो, बाथरूमच्या रिलेटेड सर्व सामान, बरंच साहित्य. बेडरूम म्हणजे लहान मुलांच्या बेडरूमच्या रिलेटेड, हॉलच्या रिलेटेड सामान, किचनच्या संदर्भातलं सामान, प्रत्येक बारीक गोष्टीचा ह्या मॉलमध्ये विचार करून सर्व वस्तू छान प्रकारे सजवून आणि सेक्शन करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एका सेक्शनमध्ये गेला ना की तुम्ही त्या सेक्शनच्या संदर्भातलं सामान तुम्ही तिथं
पाहू शकता. म्हणजे आता इथं तुम्ही आला तर इथं फक्त कर्टन्स तुम्हाला वेगवेगळे मिळू शकतात. आणि इथून बघा, हा बाहेरून मी व्हिडिओ घेतलेला आहे. जास्त व्हिडिओ घेता येत नाही कारण की दुकानांमध्ये पटकन व्हिडिओ बंद करायला लावतात. थोडंसं शूटिंग घेता येतं. बाहेर आल्यानंतर असं बाटाचं शोरूम आहे. बरेच ब्रँडेड वस्तूंचं शोरूम आहे. हे बघा, हे मेकअपच्या रिलेटेड दुकान आहे. इथं जर तुम्हाला कोणत्या प्रकारचं कन्सिलर आणि फाउंडेशन तुम्हाला सूट होतं असं तुम्ही जर प्रश्न विचारला किंवा लिपस्टिक्स, तर हे तुम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन करत असतात. इथं पिक्चर बघण्यासाठी थिएटरसुद्धा आहे. म्हणजे अनेक स्क्रीन्स आहेत इथे. एका वेळेस बरेच पिक्चर चालू असतात, पण सध्या कोविडमुळं ते सुद्धा बंद आहे. परत खाऊ गल्लीसारखा पण एक भाग आहे. तिथं तुम्ही थोडंसं वेस्टर्न आणि थोडंसं इंडियन पद्धतीचं जेवणसुद्धा करू शकता किंवा स्नॅक्स घेऊ शकता. आणि इथे कपड्यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर इंडियन आणि वेस्टर्न अशा दोन्ही पद्धतीचे कपडेसुद्धा इथं मिळतात. कोविडमुळं थोडंसं कुठंतरी मॉल परत व्यवस्थित रुटीनला आल्यासारखं झालेलं होतं. डिसेंबरमध्ये असं वाटायला लागलं होतं की परत या मॉल्सला जिवंतपणा येतो आहे की काय. परंतु असं म्हणता परत इथं महाराष्ट्रामध्ये कोविडने डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे आणि परत एकदा मी इथे शूटिंगला आले. परंतु इथं माणसांची रेलचेल जरा कमीच वाटत आहे. तुम्हाला तो अनुभव तर येतच असेल ह्या शूटिंगच्या दरम्यानला. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा खूप छान वेगवेगळी खेळणी आहेत. जसं आपण जत्रेमध्ये तिकीट काढून त्या खेळण्यांमध्ये बसतो तशीच इथे पण सोय आहे. सध्या खेळणी पण रिकामीच फिरत आहेत, तुम्हाला तर कारण माहितीच आहे. बरं असो, आपण आता मॉलच्या मधल्या भागात आहोत आणि ह्या भागामध्ये जादा करून इव्हेंटसाठी हा भाग बनवलेला आहे. मध्ये इव्हेंट होत असतात आणि आपण आजूबाजूने ते एन्जॉय करू शकतो. खूप सुरेख वाटतं इथे आल्यानंतर. जर तुम्ही डिसेंबरमध्ये आला तर ख्रिसमस ट्री खूप मोठा असतो इथे. हे एंट्रन्स आहे. पार्किंगमधनं जेव्हा आपण आत येतो तर समोर पार्किंगच्या बाजूला बिग बाजार आहे आणि उजव्या बाजूला अशा प्रकारचे रंगीबिरंगी फुलं आणि कृत्रिम झाडं आहेत. म्हणजे ही खोटी झाडं आहेत, परंतु असं काही वाटतं की खरीच आहेत. मन एकदम मोहून जातं. मी आता बिग बाजारमधलं थोडंसं शूटिंग केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवत आहे. बिग बाजार इथं खेळणी, लहान मुलांचे शूज, मोठ्या माणसांचे शूज, स्पोर्ट्सचे शूज किंवा फॅन्सी आयटम अशा प्रकारचे सर्व शूजचं रिलेटेड सामान आहे. जिमचे कपडे आहेत. त्याचप्रकारे तुम्ही नाईटीज आहेत वेगवेगळ्या लहान मुलांच्या, मोठ्या माणसांच्या, पुरुष आणि स्त्रिया सर्व प्रकारचे कपडे. अगदी जन्मलेल्या बच्चूपासून ते मोठ्या 10-12 वर्षापर्यंतच्या मुलांच्या कपड्यांचा वेगळा सेक्शन. त्याचप्रकारे थोडंसं मिडल एजच्या लोकांचं म्हणजे कॉलेज गर्ल्स असतात ना, त्या टीन एजच्या लोकांचं सुद्धा वेगळं सेक्शन आहे कपड्यांचं. परत आपणा सर्व लेडीजसाठी भांड्यांचं एक सेक्शन आहे. त्या ठिकाणी भांडी आहेत. तुम्ही किराणा भरू शकता, तुम्ही फ्रूट्स घेऊ शकता, भाज्या घेऊ शकता. सर्व काही इथे अवेलेबल आहे. एकदा आलं ना की तुम्ही सर्व काही घेऊ शकता. Deep within, here we go, but somehow I'm caught in the middle. Is this the end before we've even begun?
against the flow, a drop in the ocean so endless, reaching for our moments miles above. I just need one, diving in to all this endless space, falling stars, but still I see you. Sweet escape, a lovely start, but letting go's the hardest part. Swimming in this deep, deep blue. Hold my breath, looking up. Life moves in ways that keeps changing. Catch a glimpse of what was you and me. It's gone again, sinking in, back on the shore. One foot in front of the other. Close my eyes and feel you hold my hand just like you used to back then. These hopes dance high like sparks before they go out. But in that second, you're still mine. Diving in to all this endless space, falling stars, but still I see you. A sweet escape, a lovely start, but letting go's the hardest part. Swimming in this deep, deep blue. I know I'm floating on this dream, but soon comes morning. For now I'll embrace our wondrous sea. Diving in to all this endless space, falling stars, but still I see you. Sweet escape, a lovely start, but letting go's the hardest part. Swimming in this deep, deep blue. I'm diving in. Falling stars, lovely start. Swimming in this deep, deep blue. Deep within, here we go, but somehow I'm caught in the middle. Is this the end before we've even begun? Should I work against the flow? Hold my breath, looking up. Life moves in ways that keeps changing. Catch a glimpse of what was you and me. It's gone again, sinking in, back on the shore. One foot in front of the other. Close my eyes and feel you hold my hand.
पार्किंगची अत्यंत उत्कृष्ट सोय अशी केलेली आहे. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर अशा 2 प्रकारे इथे पार्किंग केलेलं जातं. कितीही गर्दी झाली तर इथं ती कंट्रोल होऊ शकते. आणि ही आहे अमेनोराची बॅक साईड आणि आपण इथूनही आतमध्ये येऊ शकतो. जी मागची गावं आहेत मांजरी, उंडरी किंवा तुम्ही म्हणू शकता सासवडकडून अगदी जरी यायचं झालं तरी तुम्हाला इथून येणं अगदी सोपं आहे. त्याच प्रकारे फ्रंट साईडनी आपण जो रस्ता आहे तो मगरपट्ट्याचा मेन रोड आहे तिथूनही येऊ शकतो. आणि ही जी तुम्हाला उंचच्या उंच मगाशी मी गगनचुंबी इमारत दाखवत होते ती अमेनोराची गगनचुंबी इमारत आहे. हो, हडपसर एरियामध्ये अशा प्रकारच्या अनेक इमारती तुम्हाला दिसून येतात. आता सुरुवात झालेली आहे परंतु इथं सगळ्यात पहिल्यांदा ह्या एरियामध्ये जास्त मोठ्या इमारती, उंच इमारती तुम्हाला दिसायला लागल्या होत्या. हे आत्ता नवीन कन्स्ट्रक्शन आहे परंतु हे खूप सुरेख वाटलं म्हणून थोडंसं मी तुम्हाला शूटिंग करून दाखवलं आहे. एन्जॉय नक्की करा. Hold my breath, looking up. Life moves in ways that keeps changing.